पुढच्या 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। अयोध्येतील श्रीराम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर सजलेलं दिसतंय। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचं वातावरण आहे। दरम्यान 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यानिमित्त अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या, त्यामुळे 23 तारखेपर्यंत कुणीही अयोध्येत प्रवेश करू शकणार नाहीये। प्राणप्रतिष्ठेला आमंत्रित पाहुण्यांनाच पास दाखवून प्रवेश मिळणार आहे। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरी सजलेली आहे। संपूर्ण शहराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या आकर्षक विद्युत रोषणाईनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। लता मंगेशकर चौक परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे। रस्त्यावर सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जागोजागी श्रीरामाचे बॅनर्स लावण्यात आलेत। राम मंदिर सोहळ्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येत आहेत। रामभक्तांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी रामजी की चाय आणि मोफत कॉफीची व्यवस्था करण्यात आली आहे। दिल्लीतील झेंडेवाला देवी मंदिराच्या वतीनं ही मोफत सेवा केली जाते। दररोज जवळपास 5000 लिटर दुधाचा चहा बनवला जातोय। अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे। 11,111 चौरस फुटांवरती 1400 किलो पेंट वापरून ही रांगोळी काढण्यात आली आहे। मोठा मंदिर युवक मंडळ आणि आम्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मंदिरात वेगवेगळ्या फुलांची सजावट केली गेली आहे। तसंच मंदिरात आकर्षण रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे मंदिराचं रूप हे खुलून दिसतंय। 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविकांनी गर्दी केली आहे। राम मंदिर सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत विदेशी भाविकांनी हजेरी लावली आहे। उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। जागोजागी श्रीरामाचे पोस्टर्स लावण्यात आलेत। देशभरात आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं वैष्णोदेवी मंदिराला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर सुवर्ण रोषणाईत न्हाऊन गेलंय। सुरतमधील एका कलाकारानं हिऱ्याचं राम मंदिर साकारलंय। 9,999 हिरे वापरून त्यानं अयोध्येतील राम मंदिराची कलाकृती साकारली आहे। यूकेमधील स्लोह हिंदू मंदिरामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे। श्रीराम, लक्ष्मणा, सीता आणि यांच्या मूर्तींना भारतातून आणलेल्या नवीन पोशाखाने सजवण्यात आलाय। भारतीय डायस्पोरा सदस्यांतर्फे 22 जानेवारीला वाटण्यासाठी लाडू देखील तयार करण्यात येत आहेत। यवतमाळमध्ये एका श्रीराम भक्तानं अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारलेली आहे। अयोध्येला जाऊ न शकलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। या प्रतिकृतीत 256 खांब लावण्यात आले। भुसावळमध्ये जेसीआयच्या वतीनं श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 108 कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी पारंपरिक वेशभूषेतील महिलांनीही सहभाग घेतला। चिमुकल्यांनी केलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। वर्धा जिल्ह्यात रामलल्लाच्या स्वागतासाठी शहराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ठिकठिकाणी भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली आहे, तर 2 दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येते। श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातून 400 संत, महंत आणि साधू अयोध्येत दाखल झालेत। राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीनं सर्वांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय। साताऱ्यातील श्री सिद्धनाथ आणि श्री रामाच्या मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। या अभियानात खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी सहभाग घेतला। वाशिममधील राम भक्त धनश्री काबरा या तरुणानं 9 दिवसात 1,81,181 वेळा रामनामाचा जप करत रामनामाचं लिखाण केलंय। या लिखाणातून तिनं श्री राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा साकारली आहे। एका 74 वर्षीय वृद्ध रामभक्तानं 776 पानांवरती रामनामाचं सुंदर अक्षरात लिखाण केलंय। रामाप्रती आपली भक्ती आणि श्रद्धा दाखवण्यासाठी या भक्तानं रामनामाचा जप केलाय। हे लिखाण ते अयोध्येला श्रीरामाच्या चरणी अर्पण करणार आहेत।
श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्तानं मुंबईतील वरळीमधील रामभक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय। वरळीतून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी श्रीराम, सीता आणि हनुमानाची वेशभूषा केलेल्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी श्रीरामाच्या प्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी रामभक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली भक्ती दाखवली। जयपूरमधल्या शिल्पकार नवरत्न प्रजापतीने देखील पेन्सिलच्या टोकावर श्रीरामाची मनमोहक मूर्ती कोरली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको येथे श्रीरामाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं 25,000 बुंदीच्या लाडूच्या माध्यमातून श्रीराम लिहिण्यात आलाय। 35 कामगारांनी 3 दिवस काम करून हे लाडू तयार केलेत। लाडू आज आणि उद्या प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत। बातमी पंढरपूरमधून। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात श्रीरामाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिरावरती रोषणाई केल्यामुळे मंदिराचं रूप खुलून दिसतंय। दरम्यान विठ्ठल मंदिर हे भाविकांसह नागरिकांचंही लक्ष वेधून घेतलंय। अहमदनगरमध्ये श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाला हिंदू आणि मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडलंय। 22 तारखेला भव्य दिव्य राम मंदिरात रामलल्लाचं लोकार्पण होणार आहे आणि मंदिराच्या परिसरात रामकथा आयोजित केली गेली। मुस्लिम बांधवांनी पंक्तीत जेवण वाढून राम रहीम एक हे असा संदेश दिला। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत विद्युत रोषणाई करण्यात आली। श्रीरामाच्या नावाच्या स्लोगनला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ही आकर्षक सजावट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय। आमचं घर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज उत्तर येथील प्राध्यापकांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली। या रॅलीत जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांनी भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केली होती, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्यांनी वेधून घेतलं। जळगावात शिवतीर्थ मैदानावरती श्रीराम कथेचं भव्य आयोजन करण्यात आलं। या कथेचा शुभारंभ होण्याआधी चिमुकल्यांनी श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढली। या शोभायात्रेत रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मागाठाण्यात श्रीराम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य राज सुर्वे यांनी श्रीरामाच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या सोहळ्यामध्ये 10,000 नागरिक सहभागी होणार आहेत। अयोध्येत उद्या श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती राम मंदिराच्या प्रवेशद्वाराला सुंदर सजावट करण्यात आली आहे। मुख्यद्वाराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ही सजावट नागरिकांचं लक्ष वेधून घेतेय। अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव कीर्तनकार महिलेला मान देण्यात आलाय। खेड तालुक्यातील कीर्तनकार सुप्रियाताई साठे ठाकूर यांना हा मान मिळालाय। अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। रामभक्तांनी नांदेडमधून श्रीरामाच्या 20 फुटाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली। या मिरवणुकीत हजारो रामभक्तांनी सहभाग घेतलाय। रामभक्त रामनामाच्या गजरात तल्लीन झालेले पाहायला मिळाले। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी नांदेडमध्ये भाजपच्या वतीनं 3 लाख पणत्या आणि झेंड्याचं वाटप केलं जाणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिवे आणि झेंड्याचं वाटप करून करण्यात आलंय। मुंबईच्या वरळी परिसरात राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी पारंपरिक पोशाखात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। धाराशिवमध्ये प्रफुल्ल पांचाळ नावाच्या कलाकारानं अवघ्या 2.5 मिलीमीटरवरती रामाची मूर्ती कोरलेली आहे। ही मूर्ती पाहायची असल्यास भिंगाचा वापर करावा लागतोय। ही अप्रतिम कलाकृती पाहायला नागरिकांनी गर्दी केली आहे। 22 तारखेला श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं भाजप नेते संजीव नाईक यांनी एकाच वेळी तब्बल 25,000 किलो लाडूंचा प्रसाद त्याचं वाटप होणार आहे। यावेळी संजीव नाईकांनी लाडू बनवण्याचा आनंद घेतला। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काही तास शिल्लक राहिले। सर्वत्र या उत्सवाची तयारी पाहायला मिळते। या सोहळ्याच्या तयारीला हातभार लावण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसह लहान मुलांनीही सहभाग घेतलाय। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी संपूर्ण भुसावळ शहर सज्ज झालंय। संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगव्या पताक्यांसह भगवे झेंडे लावण्यात आलेत। घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी श्रीरामाचे बॅनर्स लावण्यात आलेत।
श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद देशभरात पाहायला मिळतोय। रामाच्या जयघोषानं संपूर्ण गोंदिया शहर दुमदुमून निघालंय। गोंदियात मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे। यावेळी सगळ्यांनी आपल्या मोटरसायकलवरती रामाचे झेंडे लावले आणि मोठ्या संख्येनं रामभक्तांनी यात सहभाग घेतला। अयोध्येत राम मंदिर उभारल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत। तर जो राम का नहीं वो किसी काम का नहीं असं म्हणत विरोधकांना टोला लगावला। राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। सगळ्यांनी जल्लोष करावा, घरोघरी भगवे झेंडे उभारावेत असं आवाहन त्यांनी केलं। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांची पदयात्रा पाथर्डी तालुक्यात येते, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपासून जरांगे यांच्या स्वागतासाठी भव्य नियोजन करण्यात आलंय। यात्रेचा आजचा मुक्काम अहमदनगरमधील बाराबाबळी या ठिकाणी असणार आहे। जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। 22 जानेवारीला ते पुण्यातील रांजणगाव इथं सभा घेणार आहेत। याच ठिकाणी ते मुक्कामही करणार आहेत आणि त्याच अनुषंगानं पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। राज्य मागासवर्ग आयोगानं सुमारे 154 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आहे। कर्ज प्रकरणांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आलाय। कर्जासाठी तारण ठेवलेल्या गोष्टींचाही त्यामध्ये समावेश होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलन सरकारनं होऊ द्यायला नको होतं, आधीच मागण्या मान्य व्हायला हव्या होत्या असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय। थंडीची लाट आहे, लोकांचे हाल होतील, तेव्हा याआधीच निर्णय घ्यायला पाहिजे होता, मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये। कुणावरही अन्याय न होता सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या एकीकडे उत्साह तर दुसरीकडे मराठा समाजासह इतर समाज आरक्षणाची मागणी करतायत। यातून समाजात अंतर निर्माण होत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला तडा पोहोचल्यानं देशाची प्रगती होत नाहीये अशी खंत व्यक्त करत रामललांनी प्रत्येकाला सद्बुद्धी द्यावी अशी माफक अपेक्षा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावरती ठाकरे कुटुंबाने लक्ष केंद्रित केलंय। मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहावा यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी अनेकदा बैठका घेतल्या। त्यानंतर आता आदित्य ठाकरे आज मावळ लोकसभेचा दौरा करणार आहेत। तळेगाव दाभाडेत आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे। आदित्य ठाकरे आज मावळ दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे, मात्र लोणावळ्यामध्ये लावलेल्या बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। बॅनरवरती शैलेश मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। आमदार रवी राणा यांनी शंकरपाठात सहभाग घेतलाय, त्यावेळी त्यांना बैलगाडी हाकण्याचा मोह आवरलेला नाहीये। त्यांनी शंकरपाठात विदर्भातील बैलजोडी हाकण्याचा आनंद लुटलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील 196 मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जवळपास 5 ड्रोन कॅमेरे आणि 30 टॉवर वॉच मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे। तर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीस उपायुक्तांकडून करण्यात आलंय। नाशिकच्या चांदवड येथील महामार्गावरती एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला। यात 14 प्रवासी गंभीर जखमी झालेत। नागरिकांनी तातडीनं मदत केल्यानं मोठा अनर्थ टळलाय। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नांदेडमधील विष्णुपुरी धरणात 66% पाणी साठा शिल्लक राहिलाय। ऑगस्टमध्ये हे धरण 100% भरलं होतं, मात्र 3 महिन्यातच धरणातील पाण्याची पाणी पातळी कमी झाली आहे। भविष्यात पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील घराला भीषण आग लागली आहे। या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालंय, त्यामुळे या घरात राहणाऱ्या दाम्पत्यांचं मोठं नुकसान झालंय। केंद्र सरकारच्या निर्यात बंदीवरून आता सत्ताधारी पक्षाचे नेते पाशा पटेल यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा त्रास देणारा आहे असं हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। अंबरनाथच्या वडोल गावातील एमआयडीसी परिसरात तोडक कारवाई करण्यात आली आहे। अवघ्या 24 तासात घरांना नोटीस दिल्यानंतर घरांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। ऐन थंडीच्या दिवसात ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केलाय। बारामतीत जागतिक दर्जाच्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रदर्शनात विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली आहे। पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी विविध तंत्रज्ञान त्यांनी जाणून घेतलं।
बारामतीतल्या सुपे इथं अजित पवारांच्या उपस्थितीत दुष्काळ पाणी टंचाई संदर्भात बैठक पार पडली। सुपे भागातील टंचाईग्रस्त भागाचा अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा घेतला। नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरता तत्पर असल्याचं अजित पवारांनी यावेळी म्हटलं। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरती मुलुंड ते माटुंगा दरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल, तर हार्बरवरती कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मात्र ब्लॉकमधून दिलासा मिळाला आहे। बिहारच्या गयामध्ये बौद्ध महोत्सव भरवण्यात आलाय। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात थायलंड, श्रीलंका आणि म्यानमारमधील कलाकार आपली कला सादर करणार आहेत। अयोध्येत राम मंदिराचा तर मुंबईत मॅरेथॉनचा उत्साह दिसून येतोय। यंदा विक्रमी 60,000 धावपटूंनी यात सहभाग घेतलाय। ज्येष्ठ गीतकार गुलजारही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते। या सगळ्या घडामोडींचं या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।